आज करमाळा खरं तर महाराष्ट्रामध्ये आता सध्या स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्या फोटोच्या अनुषंगाने जी सर्वसामान्य मराठा आणि बहुजन बांधवांच्या मनामध्ये जी हळहळ चालू झाली आहे या हळहळीच्या निषेधामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर करमाळा शहरामध्ये तात्काळ एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये करमाळा शहर बंदचे व तालुका बंदचे आव्हान केले आणि त्यानंतर हे आज जे दिसतंय करमाळा बंद आणि तालुका त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद व्यापारी राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी भरभरून दिलेला आहे। करमाळा तालुक्यातली किती गावं बंद आहेत? करमाळा तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावं बंद आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने केम, कंदर, साडे, वरकटणे, करमाळा शहर, वीट, जातेगाव, प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ समजली जाणारी जेऊर असे अनेक गावं, चिकलठाण असे अनेक गावे बंद आहेत। तुमची मागणी काय आता? आमची मागणी म्हणजे सगळ्यात पहिली मागणी म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड तर अटकेत आहेत। त्यामध्ये धनंजय मुंडेंना सूत्रधार आरोपी करून या ठिकाणी त्याला तात्काळ अटक केली पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी। संतोष देशमुख 100% त्या आरोपींना तर शब्दच नाही। म्हणजे ही प्रवृत्ती म्हणजे औरंगजेबानंतर 400 वर्षानंतर आज ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये दिसून आली। अक्षरशः त्या संतोष देशमुखला हालहाल करून या ठिकाणी त्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी मारलं। अक्षरशः त्यांच्या तोंडावरती पाणी मागितल्यानंतर लघुशंका केली। ज्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या असा तो तरुण त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची भीक मागत होता। तरीसुद्धा या निर्दयी लोकांनी त्या संतोष देशमुखांबरोबर मारत असताना सेल्फी काढले, व्हिडिओ काढले आणि त्याचा आनंद घेतला। म्हणजे एवढी माणुसकीला काळीमा फासणारी घटना या आरोपींनी केली आहे। त्याचा सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो।